सेनाधीश परमेश्वरा देव बाप्पा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच काय तो एक जीवन देव आहेस. अवघ्या पृथ्वीवर तुझ वाचून अन्य कोणी देव नाही. हे देव बाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं, जपलंस, राखलंस, सुखी ठेवलंस, निरोगी ठेवलंस, आरोग्य दिलंस आणि पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरी घेऊन आलास म्हणून आमचे उपकार म्हणतो. प्रभूजी तर आम्हाला धन्यवाद देतो. हे देव बाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. आमच्या मंडळीच्या लेकरांची परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. ज्ञानाने, बुद्धीने देवबाप्पा तू त्यांना भर. याकोबाचं पत्र 1 अध्याय 5व्या वचनाप्रमाणे जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने मजकडे मागावे, म्हणजे मी त्यास दातृत्वाने देईन. हे प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी ज्ञान मागतो, बुद्धी मागतो, हुशारी मागतो, आरोग्य मागतो. प्रभू तू त्यांना दे आणि त्यांना तू चांगल्या मार्गाने पास कर आणि त्यांना तू त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा, आमेन. आजच्या मननासाठी आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 1 ते 45 ही वचनं वाचली आहे. यामध्ये लाजर जो आहे त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. हा लाजर कुणाचा भाऊ होता? तर मार्था आणि मरिया या 2 बहिणींचा भाऊ होता. आणि ते कुठल्या गावामध्ये राहत होते? बेथानी या गावामध्ये राहत होते. आणि बेथानी हे गाव यरुशलेमेपासून एक 2-2.5 किलोमीटरवर आहे. 2 ते 3 किलोमीटरवर आहे बेथानी. तर बेथानी या नावाचा अर्थ असा आहे, बेथ म्हणजे म्हणजे माहिती आहे, बेथ म्हणजे घर आहे ना. बेथेलवरून आपण पुष्कळ वेळा ऐकलेलं आहे. बेथ म्हणजे घर आणि आनी म्हणजे गरीब. बघा कसं नाव दिले गावाचं नाव, बेथानी, गरीबाचं घर. गरिबांची घरं असलेलं गाव जे आहे त्याला बेथानी म्हणतात. यामध्ये कोणीही श्रीमंत धनाढ्य असा पुरुष नव्हता किंवा कुटुंब नव्हतं आणि म्हणून या गावाला नाव काय ठेवलेलं होतं? बेथानी. बेथ म्हणजे घर, आनी म्हणजे गरीब लोकांचं घर. आणि या लोकांवर प्रीती होती. कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची. या लोकांवर, गरीब लोकांवर येशू ख्रिस्ताची प्रीती होती, कारण ते येशू ख्रिस्तामध्ये श्रीमंत होते. कसे होते? येशू ख्रिस्तामध्ये श्रीमंत होते. सुंदर नावाच्या दरवाजाजवळ गेला पेत्र आणि योहान, आणि तिथे एक लंगडा भिकारी बसला होता. पेत्र काय बोलला? माझ्याकडे तुला द्यायला सोनं रुपये काय नाही, पण माझ्याकडे जो ख्रिस्त आहे त्याच्या नावाने मी तुला सांगतो, उठ. पण ज्याच्याकडे ख्रिस्त आहे तो फार श्रीमंत आहे. ज्याच्याकडे ख्रिस्त आहे त्याला कुठल्याही गोष्टीची कधी कमतरता पडत नाही आणि पडणार पण नाही. आणि म्हणून हे बेथानी जरी लोकांनी नाव ठेवलं असलं, गरिबाचं घरं असलेलं गाव, तरीही येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर असल्यामुळे, येशू ख्रिस्त त्यांच्यावर प्रीती करत असल्यामुळे, येशू ख्रिस्ताचा संदेश ते लोक ऐकत असल्यामुळे, ते लोक येशू ख्रिस्तावर प्रीती करत असल्यामुळे हे गाव, हे लोक मनाने कसे होते? अतिशय श्रीमंत होते आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता या लोकांना पडत नव्हती. देवाची स्तुती असो. पहा, लाजर जो आहे, या लाजरबद्दल एक गोष्ट अशी आहे की जी कुणाच्याही आयुष्यात कधीही घडलेली नाही. जगात असं कधी झालं नाही. लाजर जगात असं कधीही झालं नाही आणि होणार पण नाही. अशी एक गोष्ट लाजरच्या बाबतीत घडलेली आहे. ती कुठली काय माहिती आहे का तुम्हाला? काय ऐकलंय का कधी? काय तर लाजर हा एकच व्यक्ती असा आहे की ज्याच्या 2 कबरा आहेत. किती कबरा आहे? 2. एक बेथानीमध्ये आणि दुसरी जी आहे ते कुप्रबेट. हे नाव ऐकलं असेल तुम्ही ना, कुप्रबेट. प्रेषितांची कृत्यमध्ये आहे कुप्रबेट. त्या कुप्रबेटावर या लाजरची दुसरी कबर आहे. तर बेथानीमध्ये जी कबर आहे त्या कबरेतून प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला मेलेल्यातून उठवलं 4थ्या दिवशी. त्या कबरेला जवळजवळ 20 पायऱ्या आहेत आणि ते असं खाली जावं लागतं आणि मग तिथे एक बॉडी ठेवायची जागा आहे. अशी ती बेथानीमध्ये आजही ती कबर अस्तित्वात आहे. ती लाजराची कबर असं म्हणतात त्याला. ती कबर रिकामी आहे. त्या कबरेतून त्याला मृतातून प्रभू श्री ख्रिस्ताने उठवलं. आणि नंतर काय झालं? स्टेफन जो आहे
त्याला धोंडमार करून ठार मारण्यात आलं. आणि तेव्हा लोकांची पांगापांग झाली, सगळे इकडं तिकडं पळाले. प्रेषितांची कृत्य 11 अध्याय 19 ते 21 वचन वाचूया. प्रेषित 11, 19 ते 21. स्टेपनावरून उद्भवलेल्या छळामुळे हा त्यांची पांगापांग हा झाली. ते फेनिक्स कुप्र व अंतिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाची स्तुती असो. तर स्टेफनाच्या मृत्यूमुळं, नाही का, स्टेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली, मग स्टेफनाला मारलं आणि छळ सुरू झाला आणि पांगापांग झाली. त्याच्यामध्ये कोण कुठे गेलेलं आहे? फेनिके, कुप्र, अंतिका इथपर्यंत फिरून, म्हणजे पांगापांग झालेली लोक या प्रदेशामध्ये गेली आणि तिथं काय केलं त्यांनी? देवाचे वचन सांगू लागले. ते कुठे गेले? फेनिके, कुप्र, अंत्योखिया. तर कुप्र नावाचं बेट आहे. त्या कुप्र नावाच्या बेटावर हा लाजार गेला, तो मृतातून उठलेला, प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलेला. तो कुप्र नावाच्या बेटावर गेला आणि तिथे त्यांनी सुवार्ता सांगितली. त्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताने कसं उठवलं तेही सांगितलं. देवबाप प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर असल्यामुळे चिन्ह चमत्कार तिथं झाले. तिथे पुष्कळ यहूद्यांनी विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर तिथं या लाझरनी एक चर्च बांधलं. या ठिकाणी जेव्हा पौल आणि बर्नबा गेले तेव्हा त्यांना विश्वासू लोक तिथं आढळले. ते पण आपण वाचूया. प्रेषित 13:4. याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्रास गेले. आता टायटल दिले कुप्र येथे बर्नबा व शाऊल, ज्याचा नंतर पौल झाला. तर कुप्र इथं पौल आणि बर्नबा गेलेले आहेत. ते तारवातून कुप्राला गेलेले आहेत, नाही का? आणि त्यांनी काय केलेलं आहे? तिथं जाऊन देवाच्या वचनाची घोषणा केलेली आहे आणि तिथं त्यांना विश्वासी लोक आढळलेले आहेत. याचं कारण काय? तिथं आधी कोण पोचला होता? लाजार. त्याने देवाची सुवार्ता सांगितली, येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. जशी पेत्राने यरुशलेममध्ये सांगितली, तशी लाजारने तिथेच जाऊन सुवार्ता सांगितलेली आहे की त्याला धरलं, त्याला मारलं, त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तू, आम्ही साक्षीदार आहोत. त्याला पण मृत्यूतून येशू ख्रिस्ताने उठवलं, तो स्वतःच साक्षीदार आहे. आणि लोकांनी विश्वास ठेवला. काही चमत्कार त्याच्याद्वारे झाले, लोकांनी विश्वास ठेवला आणि मग त्याने तिथं चर्च बांधला आणि तिथं तो मेल्यानंतर चर्चच्या बाजूला त्याची कबर आहे कुप्र बेटावर. आणि त्या कबरेवर लिहिलेलं आहे की टॉम्ब ऑफ लाझरस, द फ्रेंड ऑफ जीसस. देवाची स्तुती असो. येशू ख्रिस्ताचा मित्र लाझर याची कबर. अशी ती कबर कुठं आहे? कुप्र बेटावर आहे, आजही आहे. म्हणजे हा जगात एकमेव माणूस असा आहे की ज्याच्या 2 कबरा आहेत. एक बेथानीमध्ये जी उघडी आहे आणि दुसरी कुप्र बेटावर की जी बंद आहे. देवाची स्तुती असो. आपण पाहूया की 11 अध्याय 2 वचनामध्ये असं म्हटले की ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजार भाऊ होता. तर मरिया ही कोण आहे? लाजारची बहीण आहे, मार्था मरिया. त्या मरियेने काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला सुगंधी तेल लावलं होतं आणि त्याचं चरण आपल्या केसांनी पुसलं होतं. याची माहिती त्याच योहान शुभवर्तमान बघा 12व्या अध्यायात दिलेली आहे. 12व्या अध्यायामध्ये मग येशू ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजाराला मेलेल्यातून उठवले तो तेथे होता, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजार त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने 1/2 शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. तेही कुठं झालेलं आहे? तेलाभंग बेथानीमध्ये. कुणाच्या घरात झालेलं आहे? मार्था मरियेच्या लाजारसच्या घरात झालेलं आहे. लाजारस मेलेल्यातून उठवल्यानंतर झालेला आहे.
आणि कोणी केलेलं आहे? मरियाने केलेलं आहे. सुगंधी तेल येशू ख्रिस्ताच्या चरणांना लावलं आणि आपल्या केसांनी ते पुसलं. मग आपल्याला कधी कधी असं पण शंका येते की मरिया ही ती पापी स्त्री आहे का की जिने येशू ख्रिस्ताला काय केलं? त्याला व्यंग केला होता. हीच का ती मरिया? हीच का ती पापी स्त्री? पुष्कळ लोकांचा गैरसमज होतो. पुष्कळ म्हणजे तुमच्या ओळखीचे असतील एक अहमदनगरचे अमेरिकन मराठा मिशनचे बिशप अविनाश सोनवणे, ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या फ्युनरलला पण मी तिकडे गेलो होतो. तर ते आणि आम्ही प्रवास करत असताना असं झालं की त्यांचं माझं थोडंसं म्हणजे डिस्कशन झालं. वाद नाही, डिस्कशन. ते म्हणत होते नाही तीच आहे, ती पापी स्त्री जी आहे तीच मरिया आणि तिनेच त्याला व्यंग केला. ती नाही का पापी स्त्री होती, ती रडत होती, ती अश्रू डोळ्या. तर त्यांना मी समजावून सांगितलं की ती पापी स्त्री वेगळी आहे आणि लाजरची बहीण मरिया जिने त्याला व्यंग केला ती वेगळी आहे. हे दोन वेगळे त्याला व्यंग आहे. तर ती पापी स्त्रीचं मी त्यांना वचन काढून दाखवलं. लूक 7:36 वाचूया आपण. लूक 7:36. बरोबर. हा, तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो परीक्षेच्या घरात जेवायला बसला असता हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्तर कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली होती. आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. म्हणजे हे परुषाच्या घरी झालेलं आहे. हे एका पापी स्त्रीने केलेलं आहे. तो पण तेलाभंग आहे आणि मरियेने केलेला पण तेलाभंग आहे. हे दोन वेगळे तेलाभंग आहेत. हे त्यांना जेव्हा समजलं, सांगितलं, तेव्हा ते मला स्पष्ट त्यांनी सांगितलं, कबूल केलं की 40 वर्षात असं कधी ऐकलं नव्हतं आणि मला 40 वर्षात नंतर ही गोष्ट समजली की हे दोन तेलाभंग कसे आहेत, वेगळे आहेत. तर पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा गैरसमज होतो की ती मरियाच आहे, ती पापीच आहे. नो, लाजरस, मार्था, मरिया हे चांगलं आदर्श कुटुंब होतं, जी येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून देवाचं वचन ऐकण्यामध्ये आपला वेळ घालवते. तिच्याबद्दल असं बोलणं चांगलं नाही. म्हणून जे बायबल आहे, जे शास्त्र सांगतं आपल्याला, त्याच्याबद्दल अधिक माहिती करून घेतली पाहिजे आणि मग त्याविषयी आपण बोललं पाहिजे, नाही का? तर पापी स्त्री जिने तेलाभंग केला ती वेगळी आहे आणि मरिया जिने तेलाभंग केला ती वेगळी आहे. तर मरिया जी लाजरसची बहीण, तिने तेलाभंग का केला? मरिया जी लाजरसची बहीण आहे, बेथानीमध्ये आहे, तिने ते सुगंधी तेल येशू ख्रिस्ताच्या चरणाला लावून आपल्या केसांनी ते पुसलं. हा तेलाभंग तिने का केला? प्रेज द लॉर्ड. अगदी बरोबर उत्तर दिलं. लाजरस मेलेल्यातून उठल्यानंतर केलेली ही उपकार स्तुती आहे देवाची. काय केलेली आहे? उपकार स्तुती आहे. आणि उपकार स्तुती आपण देवाचे जे उपकार अनंत आहेत त्याच्याबद्दल देवाचे उपकार आपण मानले पाहिजेत, देवाचे उपकार आपण केले पाहिजे, नाही का? तर ते 12व्या अध्यायात योहानाच्या आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं की तेथे त्यांच्यासाठी जेवणावळ केली. काय ना, लाजर मेलेल्यातून उठवला होता तो तेथे होता, हो की नाही? म्हणजे लाजरला मेलेल्यातून उठवल्यानंतर जेवणावळ झालेली आहे, तो त्या पंक्तीला आहे. आणि तो जो आनंद झालेला आहे त्या आनंदाप्रित्यर्थ मरिया काय करत आहे? येशू ख्रिस्ताच्या चरणाला तेलाभंग करत आहे. तर जेव्हा देवाने आपल्यावर काही उपकार केले असे वाटतं आपल्याला की असे उपकार, अनंत उपकार आहेत, तेव्हा आपण देवाची उपकार स्तुती केलीच पाहिजे. जर उपकार स्तुती केली नाही तर देवाला वाईट वाटेल की नाही वाटणार? वाईट वाटेल की नाही? आहे की नाही? वाईट वाटेल. बरोबर आहे ना? तुम्ही तुमच्यापैकी बसलेल्या पुष्कळ स्त्रिया ह्या आई आहेत, तुम्हाला मुलं आहेत आणि तुम्ही मुलांना जेवण वाढता, आहे की नाही? मग जेवण वाढल्यानंतर 2 मुलं आहेत किंवा 3 मुलं आहेत. एखाद्या मुलगा जर म्हणला की आई आज छान जेवण, मग वाईट वाटतंय, बरं वाटतंय? आईला काय वाटतं?
बरं वाटतं की नाही? तेवढं जे कष्ट असतं ते काय होतं, कष्ट निघून जातं. एका मुलाने तरी तिच्या त्या कष्टाची काय केलेली आहे, जाणीव ठेवलेली आहे. तसंच आहे हे येशू ख्रिस्ताला. त्याने जे कष्ट घेतलं, त्याने जे उपकार केले, त्याने जे आपल्यावर मेहरबानी केलेली आहे, आपल्याला जीवन दिलेलं आहे, आणि आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तर प्रभू असा करतो की ती होणं शक्य नाही असं आपल्याला वाटतं. ही गोष्ट होणं शक्यच नाही, माझ्या जिंदगीत शक्य नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं, ती गोष्ट जेव्हा होते आणि करते तेव्हा देवाचे उपकार मानले पाहिजे. देवाचे उपकार मानले पाहिजे. घरी प्रार्थना भरवली पाहिजे. घरी प्रार्थनेला धार्मिक लोक बोलवले पाहिजेत आणि त्यांच्याद्वारे देवाचं काय केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर देवाचा आपण सर्वांनी मिळून गौरव केलं पाहिजे. आणि त्या गौरवाचं कारण पण तिथं असलं पाहिजे. इथं कारण आहे, लाजर जो मेलेल्यातून उठवला तो तिथे होता, आहे की नाही? तर त्या कारणास्तव तिने काय केलेलं आहे, त्याला अभ्यंग केलेला आहे. देवाची स्तुती असो. तर 5व्या वचनामध्ये आपण पाहतो, तर आपण इथं एक गोष्ट शिकलो की आपल्या जीवनामध्ये जेव्हा देव उपकार करतो तेव्हा त्याची जाणीव ठेवण्यासाठी आपण देवाची उपकार स्तुती केली पाहिजे, उपकार मानलेच पाहिजे. कधी आपण आजारी असतो, आजारपणातून बरं होतो, उपकार स्तुती केली पाहिजे. आपल्याला देव नवीन वाढदिवस दाखवतो, देवाची उपकार स्तुती केली पाहिजे, कारण मागील वर्षभर देवाने आपल्याला सांभाळलं. आपल्या मुलांना नोकरी लागली, देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. आपल्या मुलांचं लग्न झालं, देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. कारण ह्या गोष्टी ह्या आपल्या हाताने होत नसतात, ते देवाच्या हाताने होत असतात. देव करतो तेव्हा त्या होतात, आणि देव जेव्हा करतो तेव्हा देवाचे उपकार मानायला पाहिजे. आणि म्हणून ऑलवेज बी थँकफुल टू गॉड. यानंतर आपण पाहूया 11वा अध्याय 5वं वचन. मार्था तिची बहीण व लाजर यावर येशूचे प्रेम असेल. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. आता पहा किती सुंदर आहे, येशू ख्रिस्ताची प्रीती पण त्यांच्यावर होती. आणि या मार्था मरिया बहिणींनी निरोप पाठवला होता की ज्याच्यावर तुझी प्रीती आहे तो आजारी आहे. येशू ख्रिस्ताची प्रीती या कुटुंबावर होती. का होती? कारण येशू ख्रिस्त जेव्हा आला, याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की नाही, यांच्या घरी उतरत असे. बरं, त्याच्याबरोबर काय त्याचे 12 शिष्य आणि काय पुष्कळ लोक. आणि मग जेवण वाढताना असं म्हणणार का हे फक्त हे 12-13 जणांसाठीच केले म्हणून? नाही ना. कोण आलेला गेस्ट आहे त्याला आपण द्यायला पाहिजे ना. हे बाबा तू पण थोडंसं घे, खा, दमून आलाय, बराच वेळ तू त्याच्याबरोबर आहेस. पण एवढी सगळी वर्दळ मार्था उगाच वैतागली होती का? नाही, एकटीच खटपट करते आणि मला एकटीवरच ताण पडलाय. कारण पुष्कळ लोकांचं जीवन असेल, ते काय फक्त 10-15 लोकांचं जीवन असेल का? मग हे सगळं करतंय कोण? मार्था, मरिया, लाजर. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची काय होती, त्यांच्यावर प्रीती होती की ते आगत स्वागत करतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं, देवाचं आगत स्वागत करतात. मग येशू ख्रिस्त काय करतो, त्यांच्यावर प्रीती करतो आणि काय करतो, त्यांना आशीर्वाद देतो. मागच्या रविवारी पण आपण बघितलं, उत्पत्ती 18:1, ममरेच्या एलोन राईमध्ये अब्राहम बसला होता. त्याने दृष्टीवर करून पाहिले, तो 3 पुरुष उभे होते. त्याला परमेश्वराचं दर्शन झालं. मग तो धावत पुढे गेला, वाकून त्याने नमस्कार केला, जमिनीपर्यंत लावून नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभू या, थोडा वेळ बसा, पाणी देतो, पाय धुवा, थोडा वेळ विश्रांती घ्या, जेवण करतो, जेवा आणि मग पुढे जा. आणि बरं तो म्हणतो, आपल्या दासावर आपली कृपादृष्टी असेल तर थांबा. मग कितीतरी आगत स्वागत, कितीतरी नम्रतेचं भाषण हे आहे. तसं येशू ख्रिस्त आल्यावर कितीतरी यांचं आगत स्वागत, कितीतरी नम्रतेचं भाषण, कितीतरी प्रीती या बहीण भावंडांची येशू ख्रिस्तावर आहे. आणि म्हणून 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताची त्यांच्यावर प्रीती होती. मग आपण काहीतरी करूया देवासाठी, बरोबर आहे ना. मला ही गोष्ट फार आवडते. पुष्कळ चर्चेस मी फिरलो, चर्च सुरू व्हायच्या आधी मंडळी इथं आलेली असते. मी ख्रिसमसला पण बघितलं, 24ला रात्री नाईट सर्व्हिस, 1-1:30 पर्यंत तिथे लोक होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30ला परत एकदम फ्रेश तेच लोक, त्यातले पुष्कळ लोक. म्हणजे मला खूप आनंद वाटला या मंडळीबद्दल की वेळेच्या आधी येते. काही जण डायरेक्ट
11 वाजता चर्च सुटायला होतं. काही काही चर्चेसमध्ये असं पण मी बघितलं. त्याच्यानंतर 4 तास थांबले. त्याच्यानंतर 4 तास सगळे इकडच्या तिकडच्या बातम्या, न्यूज, CNI, डायसिस, दिल्लीपर्यंत. अरे बापरे, असे पुष्कळ चर्चेसमध्ये अनुभव आलेले आहेत. पण या चर्चमध्ये थोडासा वेगळा अनुभव आहे. तो चांगला अनुभव आहे की मंडळी वेळेच्या आधी चर्चमध्ये हजर राहते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण देवाला दाखवून द्यायच्या की हे प्रभू, माझी तुझ्यावर काय आहे, प्रीती आहे. अशाच गोष्टी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो तेव्हा येशू ख्रिस्त पण काय करतो, आपल्यावर प्रीती करतो. देवाची स्तुती असो. प्रभूमध्ये जर आपण आहोत तर आपल्याला काही उणं पडणार नाही. स्तोत्र 23वा अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तर काही उणे पडत नाही, कुठल्याही गोष्टीचं उणं पडणार नाही, शक्यच नाही. जो देवामध्ये आहे, ज्याच्यावर देवाची प्रीती आहे, त्याला कुठल्याही गोष्टीची कधी कसली कमतरता पडणार नाही. तर एलियाला कावळ्याद्वारे परमेश्वराने काय पुरवलं, अन्न पुरवलं, आहे की नाही, भाकर आणि मांसाचा तुकडा. एवढंच नाही तर देवदूताला पाठवलं, जा काय त्याला पाणी दे, थकलाय दमलाय माझा सेवक आहे. म्हणजे रानामध्ये जिथं कुणाला काहीच भेटणार नाही तिथं एलियाला काय दिलं, देवाने अन्न दिलं. देवाची स्तुती. तर मी पनवेल चर्चला होतो आणि रिसेंटली तिथे दुधाचा संप झाला होता त्या दिवशी. आणि सकाळी 5ला मला बाहेर पडायचं होतं कारण 8ची पहिली सर्व्हिस होती. मी बाहेर पडताना घरातलं दूध संपलं होतं. पाकीटबाईंना विचारून घरातलं दूध संपलं होतं आणि आम्ही दूध जाऊन आणतो. आम्ही दुधाचा रतीब लावलेला नाही. घरातलं दूध संपलं होतं आणि बरोबर त्या दिवशी दुधाचं पण संपलं होतं आणि त्यावेळी दूध पण काय आलेलं नव्हतं. आणि मग चहा नाही म्हटल्यावर पाकीटबाईंना पण जरासं वाईट वाटलं की ठीक आहे चालेल, पनवेलला घे चहा असं म्हटलं. जस्ट दरवाजा उघडला बाहेर पडायसाठी तर दरवाजामध्ये 2 दुधाच्या पिशव्या होत्या. विचारून बघा, सत्य आहे, 2 दुधाच्या पिशव्या कुठून आल्या? पण 5 वाजता आता शेजाऱ्यांना तरी कसं उठवायचं. घेतल्या, चहा बनवला, चहा पिला, गेलो. मग आल्यानंतर तोपर्यंत पाकीटबाईंनी विचारतो, तुमच्या होत्या का? नाही, त्यांनी सांगितलं होतं दुधात संपा येणार नाही. 2-3 शेजाऱ्यांना विचारलं, ते म्हणले नाही. तर मग ते आल्या कुठून? बघा, देवा पुरवतो, मला काही उणे पडणार नाही. तर जो देवामध्ये आहे, ज्याच्याबरोबर देव आहे, त्याला कधी कसल्याही कुठल्याही गोष्टीची उणे पडणार नाही. एवढी मोठी जेवणावळ, किती गरीब कुटुंब आहे, किती गरीब घर आहे. मार्था, मरिया, लाजरस. काय कंपनी आहे का तिकडे? काय फॅक्टरी आहे का? काय पेमेंट आहे का यांना? काहीच नाही. पण एवढी मोठी जेवणावळ हे लोक करतात. याचं कारण काय? देव पुरवतो, कसाही पुरवतो तुमच्या गरजा. तुम्ही प्रार्थनेमध्ये राहिला, परमेश्वर पुरवणारच पुरवणार. आमेन. तुमच्या चर्चचं एक उदाहरण, ते गायकवाड आहेत, गायकवाड. त्यांनी मला 26 जानेवारीला भेटले, प्रार्थना करून घेतली. विशाल गायकवाड मला वाटतं तर प्रार्थना करून घेतली, जरा असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं आहे, प्रार्थना करा, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. पुन्हा 26 जानेवारी झाली, त्याच्यात रविवारी ती भेटली, पुन्हा प्रार्थना करून घेतली त्यांनी की एका ठिकाणी फोन आला, माझे पैसे अडकले होते, ते घेऊन जातो. देवाची स्तुती असते. देव पुरवतो. म्हणजे आपलं फायनान्शियल क्रायसिस जिथं आहे तिथं लगेच देव पुरवणार. आपण फक्त प्रार्थना करायची, देवाबरोबर राहायचं. देवबाप काय करतो, आपल्याला पुरवतो. तुमच्या चर्चमधली आत्ता रिसेंट झालेली एक छोटीशी साक्ष आहे. तर देवबाप कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. कारण एलियाला जो भाकरीद्वारे पुरवतो, कावळ्याद्वारे पुरवतो, भाकर आणि मांसाचा तुकडा, तोच तुमचा देव आहे, माझा देव आहे. काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. इब्री 13. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. मग येशू ख्रिस्ताने काय केलं? त्याला निरोप भेटला. त्याला निरोप भेटला आणि तो 2 दिवस तिकडेच राहिला, नाही आला. लगेच आला का धावत पळ करत? नाही आला. 2 दिवस तिकडेच राहिला. आणि वर प्रवासात येताना आणखी 2 दिवस लागले. म्हणजे किती दिवस लेट झाला? 4 दिवस. तोपर्यंत लाजार मरण पावला. त्याला पुरलं होतं आणि पुरून त्याला 4 दिवस झाले कबरेमध्ये. बेथानी इथली ती कबर. मग काय करायचं? तो का लेट झाला? कारण का? देवाची योजना. कारण का? देवाची योजना. बरोबर आहे. आपल्या प्रार्थनेला कधी कधी उत्तर लेट मिळतं. कारण का?
देवाची योजना. कारण का देवाची योजना काहीतरी उत्तम असं ते परमेश्वर देतो. स्तोत्र 85 पहा. परमेश्वर उत्तम ते देईल. हो की नाही? उत्तम असं काहीतरी त्यांनी ठेवलेलं असतं. त्यामुळं थोडासा वेळ लागतो. मग आपण अधीर होतो, अरे बापरे आता काय करायचं, अजून प्रार्थना ऐकली जात नाही. तुम्ही पण प्रार्थना करा, तुम्ही पण प्रार्थना करा. माझीच प्रार्थना का ऐकली जात नाही असं आपल्याला कधी कधी वाटतं. पण देवाची काही वेगळी योजना असते. आणखी एक उदाहरण सांगतो. स्टेला आमची मुलगी, तिला 12वी झाली आणि BSc नर्सिंगचा ॲडमिशनसाठी आम्ही फिरत होतो. तर ॲप्लिकेशन वगैरे केले, नंतर लिस्ट लागली का बघायला गेलो. GT हॉस्पिटलला आहे ना मुंबईला, लिस्ट लागली, तिथे तिचा नंबर लागला नाही. आम्ही परत आलो. दुसऱ्या दिवशी होली स्पिरिट अंधेरी तिकडे गेलो, तिकडे पण लिस्ट लागली, तिचा नंबर लागला नाही, परत आलो. तिसऱ्या दिवशी MGM आहे ना तिकडे पनवेलच्या अलीकडे, MGM महात्मा गांधी आहे ना, कळंबोलीला आहे, तिथे गेलो, तिथे पण लिस्ट लागली, तिथे पण तिचा नंबर लागला नाही. बाहेर आल्यानंतर एकदम डेस्परेट झाली स्टेला. म्हटली काय हो बाबा, व्हॉट इज दिस, आपण किती प्रार्थना करतो आणि का नाही आपल्याला ॲडमिशन मिळत. मला मिळायला पाहिजे होती MGMला, मला वाटत होतं MGMला मिळेल असं. निदान ख्रिश्चन्स ते कॉलेज आहे होली स्पिरिट, तिथं तरी मिळायला पाहिजे. मी तिला तेच उत्तर दिलं, द बेस्ट इज येट टू कम स्टेला, हॅव अ फेथ. विश्वास ठेव, उत्तम ते परमेश्वर देईल. स्तोत्र 85 बघा. आणि आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी KDA कोकिळाबेन धीरूभाई अंबानी अंधेरीचं 18 मजली एअर कंडिशन हॉस्पिटल, की जिथं मोठमोठ्या लिफ्ट आहेत, 10-15 लिफ्ट आहेत, सगळ्यात मोठं आलिशान हॉस्पिटल, तिथे तिला मिळालं. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. तर बेस्ट उत्तम ते परमेश्वर देईल. आणि ती हॉस्पिटल इतकं भारी आहे की आत हॉटेल जे आहेत, हॉटेल ते 5 स्टार हॉटेल्स आहेत आत प्रत्येक मजल्यावर. इतकं मोठं, इतकं कधीतरी गेलात तर जाऊन अक्षरशः बघा, एक पण पेशंट दिसत नाही, सगळं पॉश दिसतं. पेशंट सगळे कुठं असतात काय माहिती. आणि सगळे श्रीमंत कंपनीचे मोठमोठे ऑफिसर, मॅनेजर आणि हिरोईन लोक तिथे ॲडमिट असतात. आणि काहीच आपल्याला असं वाटतच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलो, कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये फिरतोय असं वाटतं. देवाची स्तुती असो. तर त्या ठिकाणी काय झालं, तिला ॲडमिशन मिळालं. उत्तम ते परमेश्वर देतो. आता येशू ख्रिस्त यायला वेळ लागला. अधीर झाले लोक, मार्था मरिया पण अधीर झाली, मनुष्य आहे, होतं. प्रभूजी आपण असता तर माझा भाऊ मेला नसता. मरिया पण तेच म्हणते, प्रभूजी आपण असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि मग येशू ख्रिस्त तिला म्हणतो की विश्वास ठेव, म्हणजे काय करशील, देवाचं गौरव पाहशील, पुनरुत्थान व जीवन बीच आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या लाजारच्या कबरेजवळ जातो, तोंड बाजूला करतो आणि प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, हे बापा, तू माझा ऐकतोस म्हणून मी तुझे उपकार करतो, तू माझं नेहमीच ऐकतोस. म्हणजे प्रार्थना केली आणि त्यांनी काय केलं, तो आत्मा मागवून घेतला. मग सगळ्यावर नियंत्रण येशू ख्रिस्ताचं. आणि तो आत्मा पुन्हा काय केला, लाजारच्या बॉडीमध्ये घातला, तोंड बाजूला सरकवली. आणि येशू ख्रिस्ताने काय हाक मारली, लाजार बाहेर ये. आणि काय झालं, लाजार उठून बाहेर आला. तर नशीब येशू ख्रिस्ताने लाजार हे नाव घेतलं. नुसतं बाहेर ये म्हणलं असतं तर सगळेच बाहेर आले असते. कारण त्याच्या शब्दामध्ये पॉवर आहे. त्याचा शब्द दिगंतरी पोचतो. आकाश पृथ्वी भेदून जाणारा त्याचा शब्द आहे. आणि म्हणून त्याने नाव घेऊन हाक मारली, ते खरंच बरोबर. लाजार बाहेर ये. आणि लाजार काय झाला, मृतातून उठला आणि तो बाहेर आला. आणि सर्वांनी काय केलं, देवाचं गौरव केलं. देवाची स्तुती असो. पुनरुत्थान व जीवन मीच आहे या विषयावर आपण नंतर कधीतरी चिंतन आणि मनन करू. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, पुनरुत्थान व जीवन तूच आहे. मृत लाजारला जिवंत करणारा तू जिवंत देव, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुझवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे प्रभू, तू आम्हाबरोबर आहेस. आम्हाला कुठल्याही गोष्टीचं उणे कमी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. आमच्या सर्व गरजा तू भागवतोस म्हणून तुझे उपकार म्हणतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.